हाय नमस्कार. आपल्या दारातलं हे फुलांचं झाड एकदम सुंदर आहे ना, आणि त्या पुढं फोटो ही व्हिडिओ करायचं म्हणल्यावर अजूनच सुरुवात म्हणजे छान दिसतात, म्हणून मी व्हिडिओला इथूनच सुरुवात करते. तर ह्या इकडं काय चाललं आहे तुम्हाला आवाज येत असेल आहे का नाही. तर इथं चाललं आहे बघा ज्वारी करायची. तर त्या खाळ्यावर मला पण बोलवलं होतं ज्वारीला, पण झालं नाही. थांबा तुम्ही, हाय की पाणी पाजायचं आहे काय? हाय तिथं पाईप बी आहे, भोगलं बी आहे, पाजा. मग पाईपच आणा इकडं, भोगलं पण आहे तिथं. नवीन मैत्रीण आहे, पहिला मी कुणासंग मैत्री करत नव्हते, काय नव्हते, पण आता हळूहळू ओळखी व्हायला लागल्या. आता घरातनं बाहेर निघायला लागले आहे का ना. त्यांच्या म्हशीला पाणी दाखवतात, पाणी आलंय ना. तुम्ही यंदा ज्वारी नाही केली पाण्यामुळं, मग एक वर्ष कसं काय केलं ते म्हणून वय होय का. एकदा ह्यांच्या इथं खळ्यावर गेली होते मी. आता मला इथं पण बोलवलं होतं, पण मी ह्या राड्यात होती, नाहीतर आतापर्यंत तिथं गेले असते, एक व्हिडिओ झाला असता, ज्वारी आले असते. अव नंदनला पण घेईल ना साड्या, पण नंदनला गुणानं राहिलं पाहिजे ना. राहिलं पाहिजे का नाही राहिलं पाहिजे. मग रोज उठून भांडायचं म्हणल्यावर कसं घ्यावं नंदला सांगा. मी घेते, मी स्पेशल साडी घेते, स्पेशल साडी घेते तुम्हाला. तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा ना, तुम्ही लावलं ना झाड ही असलं लावलं ना त्या दिवशी, उगवत आहे म्हणा ना पावसाळ्यात. आता फुटलं तर तुम्हाला कळायचं नाही, पण फुटल्यावर तुम्हाला नाही कळलं ना, तर तुम्हाला सांगते बघा सुरुवात अशी येते असल्या पानाची. बघा हे असलं पान मधलं हे दिसतंय ना, वाटतंय आपल्याला लांडगाचं. हा, लांडग्याचं झाड असल्याने वाटतंय. आणि जरा मोठं झाल्या उपटा तर उपटूच नका. त्या म्हणतात भाऊजाई नवीन नवीन साड्या घालती या. मग मी म्हणलं घेते तुम्हाला पण स्पेशल साडी म्हणलं, पण तशा साड्या घेऊन जमतच नाही. त्यासाठी का नाही भाऊबीज असते, सणसूद आहे, काहीतरी कारण असतंय, रिकामच घ्यायचं काय मजा आहे का. हा, सणासुदीला यावं आय भैर, मी काय म्हणलं सणासुदीला यावं म्हणलं, राख्या बांधा यावं, ओवळा यावं, मग घेतली तर गोड तर दिसतंय. असं उगाच घेऊन चालतंय का. या मग कवाशी येत आहे बर, या मग तवर मस्त साडी घेऊन ठेवते. तुम्हाला जसली पाहिजे तसली. भावाचं काय करायचं, भाऊजाई खंबीर हाय, भाऊ ओळख देत नाही कुणाला. मला आता तिथं जाऊ वाटायला लागलं या ज्वारी करतात तिथं, पण तिथं म्हणते हिला रानात किती वेळा बोलवलं. मला पहिली बोलवत नव्हती, कुणी सांगत नव्हते रानात खुरपायला, असं ज्वारी मोडायला ही ते मला काढायला येत नाही सोडा, पण ज्वारी मोडायला म्हणा, परच्याला असं खळ्यावर पिशव्या ही धरायला किंवा वर टाकायला कंस ही बोलवत नव्हती, कुणीच बोलवत नव्हतं. पहिला भटीवर होते तेव्हा मी भटीचं काम करून जायचे. लेकरं बारकी होती तर काकाला घेऊन एक छोकलीचा बाप घ्यायचा, एक मी घ्यायचे, आम्ही दोघं पण जायचो उन्हात तानाचं. खळ्यावरची ज्वारीला पटदिशीनं होती मसनीत. आता इकडं आल्यापासून काय तेव्हा काहीच नाही. मग ह्या वेळेस बोलवलं होतं मला, आवर्जून आले होते सांगायला, पण आपला ह्यो राडा होता. तर ही पापड आहे तर काय वय पापड हो का एवढं मोठं केलं, पण एवढंच झालं तर मला काय या पापडाचं कळ नाहीच. मॅगा तायचं 2 गलासाचं लय झालं पापड, डबा 2 गच भरल्या तर का माझं एवढंच आहे. तर काय करावं, काय चिटकीन बिटकीन लागली का काय कुणाच ठाव, मला म्हणते ती लागली. आणि बघा ही सांडगा आहे, तर सांडग्याचं पीठ बनवतानाच एवढा खमंग वास सुटला होता ना, लय भारी वास येत होता. तर आता इथं बघायला कुणी बी आलं की 2 तरी तोंडात टाकतं, सगळेजण माझ्या सांडग्याचं कौतुक करतंय. तर तुम्हाला सांडगं घ्यायचं असलं तर मला सांगा, आणि खरं खरं सांगा बरं का, कुणाला घ्यायचं तर सांडगं, ती सांडगं म्हणा, चिप्स म्हणा. कारण मला कमेंट्स अशा आलेल्या आहेत की राधाताई तू खरंच विक आणि आम्ही तुझ्याकडून घेतो. पण मी आपलं मजानं व्हिडिओ केला होता, कुणी घेईल का म्हणून,
पण आता माझ्यामधनं का ना सिरियस जर होत असला तुम्ही तर खरंच मी पण आता सिरियस गोष्टीने तुम्हाला विचारते, तुम्ही जर घेणार असेल ना तर अख्ख्या उन्हाळ्यात म्हणजे वर्षातून एकदाच मी बिझनेस करन. तर मी माझ्या पद्धतीनं बनवलेलं आहे, मी कुणाचं बघितलेलं नाही किंवा कुणी मला सांगितलेलं नाही. थोडंसं का नाही कुरडा चिक पातळ झाला होता आणि तुम्ही परत त्या पापड्यांना पण लय नावं ठेवलं होतं ना की चपात्यासारखं पीठ मळलं आणि असं केलं तसं केलं. अहो उडदाची पापड एवढी सुंदर झालेली का नाही ती, मशीनमध्ये आणि हातामध्ये फरक आहे. अनुभवी बायांचा ज्यांना अनुभव आहे चिकाचा त्या सुद्धा बाया का ना कुरड्या करताना चुकत्यात. आणि मी तर पहिल्यांदाच केलं आणि मनानंच केलं होतं. मग थोडी तेवढी चूक होणार ती पण फक्त कुरड्याच्या टायमालाच झाली. पण बाकीचं एवढं फॅन्टॅस्टिक झालं. ज्यांना मी ती दिला वानवळा त्या सगळ्यांना माझं कौतुक केलेलं आहे. मग मला विश्वास आला की जर सगळ्यात टेस्ट म्हणलं तर का ना गावाकडच्याच माणसांना खरी माहिती. मग आता बाहेरचे लोक जर त्याचं कौतुक करत असले तर मग मला वाटतं की तुम्हाला पण नक्कीच आवडेल. तर कुणाला सांडगं घ्यायचं असेल, बटाटे चिप्स घ्यायचं असेल तर मला सांगा. पण एवढंच की का नाही कुरिअरमध्ये चिप्सची जरा तुटफूट होईल, ह्याच्या पलीकडे काय नाही. तरी पण मी पुरेपूर प्रयत्न करेल हे का नाही पॅकिंग चांगलं करायचं. आणि मला एक जण काय म्हणले माहिती आहे का की खोक्यामध्ये पॅकिंग करून द्यायची. पण खोकी कुठनं आणायची ना, एवढी आणायची कुठनं खोकी. आणि आपलं गाव असलं की ही काय सिटी नाही, इथं सहजासहजी काय भेटत नाही. तर चला आज दिवसभर झोपलेले आहे मी, म्हणलं एक व्हिडिओ तर करावं. आणि हे जमलं तर मी आता का नाही बिझी राहणार आहे काय कामात. स्वाती म्हणते आता मला दे. आता मग तिला म्हणलं बाये जत्रा होऊ दे म्हणलं आता एवढी, मग बनवते म्हणलं तुझ्यासाठी. आयला बनवून व्हिडिओ केला मी बनवताना, किती जणांचा फोन आला मला की आम्हाला पण पाठव, आम्हाला पण पाठव, घेऊन ये. पण लय ताटली होती, इतकी ताटली होती झोप सुद्धा भेटत नव्हती. सकाळनं लवकर उठायचं, सण्याला शाळेत न्यायचं आणायचं, तिथून परत झोपायला रात्र होते. असले आमचे खोडे आहेत. CCTV कॅमेरावाला यायचा होता, काय झालं कुणास ठाव. आपला एक कॅमेरा खराब आहे ना, खराब झाला मग नीट करायला येणार होता, पण अजून काय आलेलाच नाही. बघू आल्यावर मी तुम्हाला दाखवलं. पण मला दाखवू वाटत नाही आपला CCTV कॅमेरा, का माहिती आहे का, आपलं ते सिक्रेट असतं ना. CCTV कॅमेरा दाखवायचं म्हणल्यावर पंचायत होईल ना, त्याच्यामुळे मी दाखवत नाही. नाही तर कुठं बसवलं कॅमेरा ते तुम्हाला मी दाखवलं असतं, सांगितलं असतं. सिक्रेट आहे म्हणून सांगत नाही, कारण मी एकटीच असते, त्यामुळे मला सेफ्टी महत्त्वाची आहे. कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या जीवावर किती लोक उठलेले होते, हे का नाही.